रामकृष्ण हरी. माझा आवाज येतोय सर्वांना? स्वरयंत्राचा आवाज येतोय का सुनील भाऊ? जमलं का? सर्वांना रामकृष्ण हरी. आपल्या प्रवचन सेवेचा वेळ हा 5 वाजताच असलेल्यामुळे मला असं वाटतं कोण आलं कोण नाही याचा विचार न करता आपण आपल्या वेळेचं सोनं किंवा संधी करून घ्यायला काही हरकत नाही आहे. म्हणून मी प्रारंभ करतो. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता. प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करहु प्रणाम. ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम. भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपुए. इनके पद वंदन करुणा सत विघ्नानेक. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आनंदी वल्लभम. सर्वांना रामकृष्ण हरी. श्रीमंत श्री सद्गुरु ज्ञानोबाराय आनंद कंद सच्चिदानंद घन परात्पर परब्रह्म पूर्ण प्रकाश भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे एकनिष्ठ असणारे भक्त, वैराग्य राग रसिक, सुखाचं सोलीव सुख आणि अध्यात्माचा गाभा, वारकरी संप्रदायाची तत्वप्रणाली ज्यांच्या मुळे आणि ज्यांच्या अंतःकरणातून सर्वसामान्यांच्या अंतःकरणामध्ये जाऊन पोहोचलेली आहे असे असणारे क्रांतिकारिक संत, महाराष्ट्राचं भूषण असणारे श्रीमंत श्री शब्दप्रभू तुकोबाराय, आदी करून श्री संत नामदेव महाराज, श्री संत एकनाथ महाराज, श्रीमन निवृत्तीनाथ महाराज, छत्रपती शिवरायांना मानवंदना करून या ठिकाणी ही सेवा प्रारंभ करतोय. हा महिना म्हटलं तर फार मोठा पर्व काळातलाच महिना आहे. श्रावण मास म्हटलं की अगदी
आध्यात्मिकतेचं बीज ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रवाहित होतंय तो तर या महिन्यामध्ये स्वतःला भाग्यवान मानतोच, पण ज्यांच्या अंतःकरणामध्ये नास्तिकतेचं बीज वाढत आहे अशाही व्यक्तीला या श्रावण महिन्यामध्ये, या श्रावण मासामध्ये त्याच्याही ठिकाणी भक्तीचं उधाण येत असतं. आणि म्हणून खोटं बोलायचं झालं तरी सुद्धा खोटं बोलणारा, नेहमी नित्याने खोटं बोलणारा व्यक्ती म्हणतो नाही नाही आता श्रावण चालू आहे, खोटं बोलायचं नाही. तात्पर्य हेच आहे की पवित्र अशा श्रावण मासांमध्ये आदरणीय आमचे सुनील महाराज आणि त्याच गावचे महाराज श्री या दोघांच्या मिळून हा उपक्रम 6 दिवसाचा यांनी केलेला आहे. अतिशय सुंदर उपक्रम आहे. आणि आज मला बोलण्याचं जे काही विषय या लोकांनी दिलेला आहे तर तो विषय आहे भक्ती. भक्ती वारकरी संप्रदायामध्ये भक्तीचं जे स्थान आहे ना महाराज, अतिशय महत्वपूर्ण आहे. वारकरी संप्रदायामध्येच नव्हे तर अन्य संप्रदायामध्ये भक्तीचा अवलंब हा केला जातो. भक्ती नसेल तर परमार्थ कुठला महाराज? भक्ती नसेल तर भक्तीच्या भक्तीला आलेले हे अंकुर म्हणजे आध्यात्मिक शास्त्र आहे. वारकरी संप्रदाय म्हणा किंवा भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरता जी मेन जो पाया आपण म्हटला जातो तो पाया म्हणजे भक्तीचा पाया आहे. आणि म्हणून श्री तुकोबराय सुद्धा भगवान परमात्म्याकडे मागत असताना सुद्धा हेच मागतात की देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. भक्तीशिवाय ज्ञान नको असं तुकोबराय म्हणतात. भक्ती वाचून जर ज्ञान प्रगट होत असेल तर ते ज्ञान वांज आहे महाराज, वांज आहे. मनुष्याच्या ठिकाणी अनेक अशा पद्धतीचं टॅलेंट प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी हे असतंच महाराज, कशानं तर कशाचं तरी असतंच. पण मला असं वाटतं ती कला प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी भगवान परमात्म्याने एक विशेष कला दिलेली असते, विशेष गुण दिलेला असतो. मग कुणाला गाण्याचं गुण आहे, कला आहे, कुणाला वाजवण्याची कला आहे, कुणाला बोलण्याची कला आहे, अन्य पद्धतीच्या कला गुण भगवान परमात्म्याने प्रत्येक व्यक्तीला प्रामुख्याने दिलेलं असतं. पण मला असं वाटतं तो गुण, ती कला, ते टॅलेंट अन्य इतरत्र ठिकाणी पोट भरण्याकरता वापरल्यापेक्षा ते गुण, ती कला जर प्रभू परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जर तुम्ही पहिल्यांदा त्याचा उपयोग करत असाल तर मला असं वाटतं ते जे ज्ञान आहे, तो जो गुण आहे, ती जी कला आहे, त्या कलेचंच रूपांतर भक्तीमध्ये होईल. आणि म्हणून पूज्यश्री ज्यांना पंडित ही पदवी मिळालेली आहे, ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे, अन्य पद्धतीने पुरस्कार ज्या महात्म्याला मिळालेले आहे, गायनाच्या क्षेत्रामध्ये ज्या साधकाने आपलं नाव एवढं उंचावर नेलेलं आहे, समस्त भारतामध्ये जेवढे काही कलावंत आहेत ते सगळेच कलावंत ज्या महापुरुषाचा आदर्श घेतात ते पूज्यश्री भीमचिन जोशी यांना एका वेळेला भारतरत्न पुरस्कार देत असताना मीडियाने त्यांना एक प्रश्न विचारला होता. म्हटले तुम्ही जागतिक लेवलचे गुणवंत आहात, कलावंत आहात,
आज तुम्हाला भारतरत्न पुरस्कार मिळतो आहे. या आनंदाच्या घडीला तुम्हाला काय वाटतंय, तर 2 शब्दाचं आम्हाला विश्लेषण द्यावं, आपलं मनोगत व्यक्त करावं. तर त्यावेळेला या महापुरुषांनी असे शब्द वापरले होते. मी स्वतः त्यांचे जे मनोगत ऐकलं, फार आवडलं मला. त्यांनी सांगितलं, म्हटले, जीवनामध्ये खरा आनंद व्यक्तीला तेव्हाच मिळतो, जीवनामध्ये खरं समाधान व्यक्तीला तेव्हाच मिळतं, ज्यावेळी मी संगीत क्षेत्रामध्ये भरारी घेऊ लागलो. त्यावेळेला अनेक पद्धतीचं संगीत मी गायलं, पण मला समाधान मिळालं नाही. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पांडुरंग परमात्म्याच्या संबंधाने मी अभंगवाणी गायला सुरुवात केली, त्यावेळेला खरा आनंद मला प्राप्त झाला आणि माझी ही वाणी तेव्हा प्रासादिक झाली. आणि त्यानंतर मला समग्र देशाचा कलावंत म्हणून मला ओळख मिळाली. सांगण्याचं तात्पर्य हे आहे, एवढा मोठा गाजलेला गायनाच्या क्षेत्रामधला बादशहा तो म्हणतो, माझी कला मी जेव्हा भगवान परमात्म्याच्यासाठी मी वापरली, त्यावेळेला ती माझी कला, त्या कलेला खरा सुगंध प्राप्त झाला. म्हणून पहा, नामदेवराय असतील, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय असतील, यांच्या जीवनातली ही जी काही साधना आहे, ती साधना अगोदर त्यांच्या जीवनामध्ये असलेलं सामान्य जीवन, असलेलं सामान्य कर्म करत असलेले श्री संत जगद्गुरु तुकोबाराय आहेत, श्री संत ज्ञानोबाराय आहेत, नाथ महाराज असतील, नामदेवराय असतील, असे अनेक संत सामान्य जीवन जगतात, पण देवाच्या संगतीमध्ये देवाच्या संबंधाने जगतायत. परिणाम काय झाला? तुमच्या आमच्या करतात. त्यांच्यासाठी जे सामान्य कर्म आहे, त्यांचं जीवन आहे, ते सामान्य जीवन आमच्या करता आदर्श बनलं. आमच्या करता त्यांचं जीवन हे चरित्रात्मक चिंतन आमच्यासाठी घडलं. म्हणून पहा, शास्त्र 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 कशाला म्हणतायत? आम्ही कधी शास्त्र पाहिलं नाही, पण संतांनी जे सांगितलं ते आम्ही शास्त्र मानतो. हो, संतांनी जे सांगितलं, संतांनी जे बोललं, त्याला आम्ही शास्त्र मानतो. याचं कारण काय? श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला बोलायचं असलं तरी सुद्धा मी देवाच्या आश्रयाने बोलतो, म्हणून माझं बोलणं 450 वर्ष झाली अजूनही तसंच आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, मी भगवान परमात्म्याला साक्षी ठेवून बोलतो, म्हणून 900 वर्ष पूर्ण झालेत, 950 वर्ष, 750 वर्ष पूर्ण झालेत. त्या 750 वर्षापासून माझं वाङ्मय आजही ताजं आणि तवान आहे. याचं कारण भगवान परमात्म्याच्या संबंधाने संत बोललेले आहेत. काय विशेष आहे महाराज? संतांचं बोलणं, हे संतांचं बोलणं देवाविषयी बोलतायत, देवाचं बोलतात, देवासाठी बोलतात, देवाबरोबर बोलतात. काय गंमत आहे? देवाचं बोलतात म्हणजे देवाविषयी बोलतात, जे बोलतात ते त्याच्यासाठी बोलतात, आणि बोलतात ते त्याच्या बरोबर संवाद साधत आहेत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपुली आबळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंखी मंजुळ बोलत सेवानी. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, आपोलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. भगवान परमात्म्याच्या सामर्थ्याने मी बोलतो महाराज. ज्यावेळी नामदेव महाराजांचं चरित्र आपल्याला सर्वांना माहिती आहे. नामदेव महाराज ज्यावेळी पांडुरंग परमात्म्याच्या महाद्वारामध्ये मूर्तीच्या समोर जाऊन उभे राहत आहेत,
त्यावेळी पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभा राहून नामदेवराय हात जोडून नामदेवराय म्हणतात की देवा, अरे माझी भक्ती किंवा मी तुझ्याशी जेवढं एकनिष्ठ झालेलो आहे त्या संबंधाने मला काहीतरी सेवा तुझी करावीशी वाटते, काहीतरी कमी कमी मला वाटतंय देवा. देवाने विचारलं, नामा तुला काय म्हणायचंय, काय कमी वाटतंय तुझ्या साधनेमध्ये? त्यावेळी नामदेवराय म्हणतात, अरे देवा, परवा मी पाहिलं एका सामान्य कुळामध्ये जन्माला आलेल्या वाल्ह्या कोळी, पण मात्र रामप्रभूचा अवतार होण्याच्या अगोदरच केले रामायण रामाधी. रामप्रभूचं चरित्र या महापुरुषांनी रामप्रभूचा अवतार होण्याच्या अगोदरच लिहून ठेवलं. काय जबरदस्त वाङ्मयीन सेवा! रामायण तुलसीदास महाराजांनी लिहून ठेवलं महाराज, रामचरित्र मानस. आणि वाल्मिक ऋषींनी वाल्मिकी रामायण लिहून ठेवलं. रामायण होत असताना कधी कधी काही चरित्रामध्ये किंवा कर्मामध्ये बदल करावासा जर वाटला लखनजींना, तर त्यावेळेला लखनजी म्हणायचे की म्हटले, प्रभू असं केलं तर चालणार नाही का, असं वागलं तुम्ही तर चालणार नाही का? तर त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणायचे, लखन, अरे मी कसं वागायचं हे मी ठरवलेलं नाहीये. माझ्या एका सद्भक्ताने अगोदरच माझं चरित्र मी कसं वागायचं हे लिहून ठेवलं असल्यामुळे बोलिला वाल्मिक तैसाची करीन वरतो निदावीन म्हणे नामा. वाल्मिकीजींनी जसं बोललेलं आहे त्याच पद्धतीनं मला बोलावं लागणार. आणि म्हणून देवा, मी विचार करतोय की मीही तुझा अनन्य साधारण भक्त आहे आणि माझ्याकडूनही काहीतरी वाङ्मयीन सेवा घडावी अशी माझी इच्छा आहे. नामदेवराय देवाला बोलतायत. वाळवंटामध्ये नामदेवराय भगवान परमात्म्याच्या समोर उभा राहून हे संभाषण देवाशी बोलतायत. त्यावेळी भगवान परमात्म्याने सांगितलं, ठीक आहे नामा, तुझी इच्छा आहे ना वाङ्मयीन सेवा करायची, ठीक आहे कर. नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली, देवा मी तुला प्रतिज्ञा करतो, शतकोटी अभंग तुझ्या चिंतनाने मी त्या शतकोटी अभंगाची रचना करील अशी अप्रतिम अशा पद्धतीची जगत कल्याणाकरता प्रतिज्ञा नामदेवरायांनी केली. आणि भगवान परमात्माचा निरोप घेतला आणि माघारी आपल्या घराकडे निघाले. जात असताना प्रकार असा घडला, नामदेवराय 3-4 पावलं पुढे गेले आणि जाता जाता नामदेवरायांच्या मनामध्ये विचार आला की आपण जी प्रतिज्ञा केली ती काही सामान्य केलेली नाहीये. अभंग लिहायचे, तेही देवाविषयी लिहायचंय. एखाद्या सामान्य पुढाऱ्याविषयी लिहायचं असतं तर ठीक आहे, पण देवाविषयी लिहायचं म्हटल्यानंतर काही चुकीचे शब्द येता कामा नाही. नामदेवराय म्हटले, अरे बापरे, शतकोटी अभंग रचना करायची आहे. 1 नाही, 2 नाही, 100 नाही, 1000 नाही, तर शतकोटी. आणि मग नामदेवरायांना असं वाटलं, अरे हे तर शक्य नाहीये, पण आपण प्रतिज्ञा तर केलीये. मग म्हटले, आपण ही प्रतिज्ञा पूर्ण करण्याचं काम देवावर सोपवायचं. आणि पुन्हा नामदेवराय पुन्हा पांडुरंगाच्या समोर जाऊन उभा राहिले, देवा मी ही प्रतिज्ञा केली खरी, पण ही पूर्णत्वाला नेण्याचं काम मात्र तुला करायचंय देवा. भगवान परमात्मा म्हटले, नामा, अरे तू माझा अनन्य साधारण भक्त आहेस आणि म्हणून तू मला सांगावं आणि मी तुझी प्रतिज्ञा पूर्ण करावी. मला देव कोण म्हणेल? मग अरे न सांगताही मला ते कळालं होतं, म्हणून काळजी करू नकोस, मी तुझी प्रतिज्ञा पूर्ण करेल. आणि मग काय कमाल झाली महाराज. भगवान परमात्म्याने प्रत्यक्ष सरस्वती मातेला आव्हान केलं आणि सांगितलं, हे सरस्वती, माझ्या नामदेवांच्या वाणीवर जाऊन आणि आपण विराजमान व्हावं. प्रत्यक्ष सरस्वती माता वैकुंठातून खाली आल्या, मृत्यू लोकामध्ये नामदेवरायांच्या वाणीवर येऊन विराजमान झाल्या. आणि काय कमाल महाराज.
नामदेवरायांची वाणी ही सामान्य राहिली नाही, तर नामदेवरायांची वाणी ही प्रासादिक बनली. आणि नामदेवराय मग अभंग बोलू लागले. एका हाताने लिहू लागले, एका मुखाने बोलू लागले. नामदेवरायांची अभंगवाणी सुरू झाली, प्रतिज्ञा प्रारंभ सुरू झाले. आणि पुढे काय झालं हे सर्व तुम्हाला माहिती आहे. काही अभंगाची रचना झाल्यानंतर नामदेवराय चिंता करू लागले की माझ्या एका हाताने, एका लेखणीने शतकोटी अभंग मी माझ्या आयुष्यात माझ्याकडून होईल का? आणि मग नामदेवरायांनी काय केलं, आपल्या घरातले जे काही 14 लोक आहेत त्या 14 लोकांना लिहिण्याकरता बसवलं. तुम्ही म्हणाल नामदेवरायांच्या घरामध्ये 14 लोक, हे सगळ्यांनी कामधंदे सोडून आणि नामदेवरायांची अभंगवाणी लिहिण्याकरता बसले, हे काही खरं वाटत नाही. पण हे खरंच आहे. नामदेवरायांचे घरातली सगळे सदस्य हे पांडुरंगाचे अनन्यसाधारण भक्त होते. एक नंबरचा माल. नामदेवाचे घरी 14 जण स्मरते हरे. 14चे 14 लोक पांडुरंगाला स्मरणारे होते. आता नामदेवरायांच्या घरात 14 लोक होते, याचा 7-12 जनाबाईनं आपल्या अभंगामध्ये एका लिहून ठेवलेला आहे बघा. राजाई गोणाई दोघी सासू सुना, दामाना माझा ना बाप लेक. अनेक 7-12 उतरात 14 लोक आहेत. ती 14चे 14 लोक अभंग संहिता लिहिण्याकरता बसवले. आणि काय चमत्कार घडला, थोडे अभंग शिल्लक राहिले आणि नामदेवरायांची जाण्याची वेळ आली. नामदेवरायांना जावं लागलं. नामदेवराय वैकुंठ गमन झाल्यानंतर भगवान परमात्म्याला नामदेवराय तिथे वैकुंठामध्ये भांडायला लागले. देवा, अरे प्रतिज्ञा तर मी केली होती, तू मला वचनही दिलं होतं की प्रतिज्ञा पूर्ण करेल म्हणून, आणि आता तुम्ही प्रतिज्ञा अपूर्ण ठेवून मला तुम्ही तुमच्या स्वधामाला बोलावून घेतलं. त्यावेळेला पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, नामदेवराया, अहो तुमच्या आयुष्याची गणनाच तेवढी असल्यामुळे मला तुम्हाला बोलवावं लागलं, पण काळजी करू नका. अगोदरचा अवतार तुमचा प्रेम स्वरूपा श्री नामदेव महाराज, पण आता तुम्हाला अवतार घ्यायचा आहे वैराग्य स्वरूपा श्री तुकोबाराय. म्हणून वैराग्यस्य परममूर्ती ज्यांना म्हटलं जातं ते तुकाराम महाराज आहेत. आणि पुढील अवतार भगवान परमात्म्याने घ्यायला लावला नामदेवरायांनी, तो तुकाराम महाराजांचा. आणि मग तुकोबारायांचा जेव्हा अवतार झाला, नामदेवराय म्हणजेच तुकाराम महाराज, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया, असं वर्णन आहे. त्यावेळी तुकोबारायांनी मग उरलेली अभंग संहिता लिहिली, ती म्हणजे तुकोबारायांची गाथा. असं म्हटलं जातं, उरले ते शेवटे लावे तुका. उरलेले अभंग तुकोबारायांनी पूर्ण केले आणि ती प्रतिज्ञा पूर्णत्वाला नेली. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, प्रतिज्ञा नामदेवरायांची फार मोठी प्रतिज्ञा नामदेवरायांची, पण नामदेवरायांनी ज्या वेळेला भगवान परमात्म्याचा आश्रय घेतला त्यावेळेला नामदेवरायांना ती प्रतिज्ञा पूर्ण करायला सोपं गेलं. नामदेवरायांची वाणी प्रासादिक बनली. माझा मुद्दा असा आहे की या संत लोकांनी भगवत प्राप्ती केली, आपल्या जीवनामध्ये पूर्णत्व प्राप्त केलं. याचं कारण आहे त्यांच्या जीवनामध्ये भक्ती आहे. आणि म्हणून भगवत प्राप्ती करता भक्ती ही अतिशय महत्वाची. तुम्ही किती शिकलेला आहात, तुम्ही किती छान दिसता, तुम्ही किती पोपटासारखं बोलतात, तुम्ही किती छान गातात, याला किंमत नाहीये. तुमचं गाणं देवासाठी असलं पाहिजे, तुमचं बोलणं हे देवासाठी असलं पाहिजे. तुकोबाराय सदेह वैकुंठ गमन तुकोबारायांचं झालं, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा नेण्याकरता आला. काय कारण आहे महाराज? श्रीमंत श्री ज्ञानोबाराय यांच्या श्री गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी अशा या ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये
त्या ज्ञानेश्वरीतल्या एका अध्यायातील एखाद्या ओवीवर, त्या एखाद्या ओवीतल्या एका पदावर, त्या पदातल्या एका अक्षरावर PhD करणारी मंडळी आपल्या महाराष्ट्रात, भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा म्हणजे जगभरात आहे. पण मात्र मला असं म्हणायचं आहे, त्या ज्ञानोबारायांच्या एका अक्षरावर PhD करणारी डॉक्टरकी करणारी मंडळी आपल्याकडे आहेत. पण त्या महात्म्यांनी एवढी मोठी 9700 ओव्यांचं जे काही चिंतन आम्हाला सांगितलं, ते ज्ञानोबराय कुठे शिकायला होते? ज्यांना ज्ञानाचा सागर म्हणतात, ज्यांना ज्ञानांचे ज्ञान यांचा शिरोमणी, वंदे जो का पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानांचे शिरोमणी ज्यांना म्हटलं जातं, ते ज्ञानोबराय कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्याकरता होते? शिक्षण घेण्यासाठी होते तर नाही. मग ज्ञानोबरांच्या डोक्यावर प्रत्यक्ष भगवान परमात्म्याचा हात होता. आणि म्हणून लक्षात ठेवा, ज्याच्या डोक्यावर प्रभू परमात्म्याचा हात आहे, त्याने किती शिकलेला आहे, किती काय त्याचा आहे याच्यावर किंमत नाहीये. पण मात्र त्याच्या जीवनातलं तो जे काही करेल ना, ते 1 नंबरच असते महाराज. हो, आनंददायी असते. म्हणून पहा, जीवनामध्ये भक्ती अतिशय महत्वाची. ज्ञानोबरायांनी तेच केलं, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी तेच केलं. आणि नारद भक्ती सूत्रामध्ये आम्ही ज्या महान परंपरेमध्ये आम्ही कार्यरत आहोत, ती परंपरा जर कुठे संपते, तर ती परंपरा सुद्धा ज्यांनी भक्तीच्या जोरावर भगवान परमात्म्याला आपलंसं केलं, वेड केलं देवाला भक्ती करून. आणि म्हणून त्या तिथपर्यंत पोहोचलं जातं. आमची परंपरा फार मोठी आहे. मला असं वाटतं बऱ्याच जणांना आपली परंपरा ठाऊक नाहीये. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारांनी आमची परंपरा एका अभंगामध्ये लिहून ठेवलेली आहे. पण त्याच्या पुढे आमचं काय आहे? मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय फळ येथोनिया, हंसरूपी ब्रह्म उपदेशी श्रीहरी, चतुश्लोकी चारी भागवत. ही परंपरा आमची आहे. पण ज्या वेळेला त्याच्याही पुढे आणखी खोल, अजून त्याच्या पुढचे म्हणजे आम्ही ज्यांचा आदर्श घेतलेला आहे, त्यांनी कुणाचा आदर्श घेतलाय हे जर आपल्याला बघायचं ठरलं तर पहा, अलीकडच्या संतांच्या पासून सुरुवात करू. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांना 450 वर्ष पूर्ण झालेली आहे. तुकोबारायांना विचारा, महाराज, आपण आपले जीवनाचं क्रमण करत असताना, परमार्थिक वाटचाल करत असताना तुम्ही आदर्श कुणाचा घेतलाय? तर त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही ज्ञानोबारायांचा आदर्श घेतलाय. हो. ज्ञानोबारायांना विचारलं, महाराज तुम्ही कुणाचा आदर्श घेतलेला आहे? तर त्यावेळेला ज्ञानोबाराय म्हणतात, आम्ही आदिगुरु शंकराचार्यांचा आदर्श घेतलाय. आदिगुरु शंकराचार्यांना विचारा, महाराज तुमच्या परंपरेमध्ये, तुम्ही या परंपरेमध्ये जोडले गेलेले याच्याकरता तुम्ही कुणाचा आदर्श घेतला? त्यावेळेला आदिगुरु शंकराचार्यांचा असं म्हणणं आहे, ते वर्णन ज्ञानोबारायांनी केलं ज्ञानेश्वरीमध्ये. येथ व्यासांचा मागोवा घेत, व्यासांचा मागोवा आम्ही घेतलेला आहे, हे आदिगुरु शंकराचार्यांचं म्हणणं आहे. व्यासजींना विचारा, महाराज तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही आदर्श कोणाचा घेतलेला आहे? तर व्यासजी म्हणतात, मी देवादिदेव महर्षी श्री नारदांचा आदर्श घेतलेला आहे. आता नारदांना तुम्ही प्रश्न विचारा, नारदजी आपण कुणाचा आदर्श घेतलाय? त्यावेळेला नारदजी म्हणतात, नारदजींनी आपल्या नारद भक्ती सूत्र ग्रंथामध्ये एक सूत्रच लिहून ठेवलेलं आहे. यथा व्रज गोपिकानाम, व्रजधावामध्ये असलेल्या गोपिकेंचा आदर्श आम्ही घेतला.
ज्या वेळेला त्या गोपिकांपर्यंत आम्ही पोहोचलो त्यावेळेला त्या गोपिकांचं जे काही जीवनाचं क्रमण आहे, जीवन जगण्याची पद्धत आहे, सामान्य आमच्यासारखीच. रोज व्यापार धंदा करायचा, मथुरेच्या बाजाराला जायचं आणि जीवनामध्ये सुखी समाधानी जीवन जगायचं. पण आम्ही तेच करतो, आमचं काय वेगळंय? पण आमच्यापेक्षा एक एक्स्ट्रा, एक अधिक वस्तू त्यांच्या जवळ नांदते, ती म्हणजे भगवान परमात्मा. भगवंत त्यांच्या जवळ राहतो. आमच्या जवळ तर सगळं प्रपंच आहे. गोपिकाही प्रपंच करायच्या, आम्ही प्रपंच करतो. त्याही व्यापार धंदा करायच्या, आम्हीही व्यापार धंदा करतो. पण व्यापार धंदा करत असताना देव त्यांच्या मागे पुढे खेळायचा आमच्या स्वप्नातही येत नाही. काय कारण आहे? नारदांनी आदर्श घेतलाय, फुकट नाही. काहीतरी परीक्षा पाहिली असेल नारदांनी. नारदजी म्हणतात यथा व्रज गोपिका नाम. अरे भगवान परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर अंतःकरणामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण होईल, यात काय नवल आहे? पण भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये राहणाऱ्या वस्तू सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण करायचा. हो, मग देवाने जर बासरी वाजवली तर तुझ्या मुरलीचा मंजुळ ध्वनी अकल्पित पडला कानी, विवळ झाले अंतकरणी मी घरधंदा विसरले. तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देहभान, घर सोडोनी धरिले रान, मी वृंदावनी गेले. काय सुंदर वर्णन आहे महाराज. ही ज्ञानोबरांची गवळण आहे. आणि मला असं वाटतं वृंदावनामधील गोपिकांचं अंतःकरणाची स्थिती काय आहे, ज्ञानोबरापेक्षा जास्त कुणी वर्णन केलेली नाही. म्हणून ज्ञानोबरांना आई म्हटलं जातं. आणि एका महिलेच्या अंतःकरणाची स्थिती ती आईच जाणू शकते, म्हणून ज्ञानोबराय आई आहे. ज्ञानोबरायांनी फार गोड वर्णन केलं. ज्ञानोबराय म्हणतात तुझ्या मुरलीचा ध्वनी, भगवान परमात्म्याच्या मुरलीचा ध्वनी ऐकायला आल्यानंतर अकल्पित पडला कानी, विवळ झाले अंतःकरणी. अंतःकरण विवळ होतं महाराज. हो, भक्ती भक्ती म्हणजे काय आहे? हीच भक्ती आहे. भगवान परमात्म्याच्या विषयी अंतःकरणामध्ये अंतःकरण विवळ व्हावं, काकुलती आलं पाहिजे. हो, म्हणून पूज्य श्री मृदंग महर्षी प्रातस्मरणीय वैद्य बाबा पाठामध्ये सांगायचे, रडायचं असेल तर संसारिकाच्या समोर कधी रडायचं नाही. रडायचं असेल तर मित्राजवळ कधी रडायचं नाही. रडायचं असेल ना तर देवाच्या समोर जाऊन रडा. दोन महापुरुषांच्या समोर जाऊन रडायचंय. एक तर देवाच्या समोर रडायचं, नाही तर संतांच्या समोर रडायचं. संत तुमचे अश्रू पुसतील आणि देव तुमच्या आसवांचा कारण नष्ट करते. म्हणून वृंदावनातल्या गोपिका रडायच्या हो, त्याच्या वियोगामध्ये रुदन करायच्या. हो, म्हणून आजही वृंदावनामध्ये तुम्ही जर गेलात तर त्या गोपिका, आजही काही गोपिका आपले केस मोकळे करून पवित्र यमुना मैयाच्या काठी बसून भगवान परमात्म्याच्या संबंधाने रुदन करतायत. म्हणून कबीर महाराज आम्हाला म्हणतात, कबीर कबीर क्या कहते हो जाओ जमुना तीर, एक एक गोपिन के संग बह गए कोट कबीर. जाओ जमुना तीर, यमुना मैयाच्या काठी जायचं, भगवान परमात्म्याची साधना करणाऱ्या त्या गोपिकेचं दर्शन घ्यायचं, जीवनाचं कल्याण होईल. हो, भक्ती भक्ती काय आहे?
भक्ती म्हणजे एखादं प्रकरण नाहीये. भक्ती म्हणजे हे अंतःकरणामध्ये असलेली अंतःकरणाची स्थिती आहे. हो, म्हणून गोपिका, गोपी हे काही कोण्या एखाद्या श्रीचं नाव नाही. गोपी ही साधकाच्या जीवनामध्ये साधना करून 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 जी अवस्था त्याला प्राप्त होते त्या अवस्थेचं नाव गोपी आहे. म्हणून गोपी या शब्दाचा संधी विग्रह जर केला तर गो नाम इंद्रिय, व्याकरणामध्ये संस्कृत मध्ये गो, इंद्रियांना गो म्हटलेलं आहे. आणि या इंद्रिय रूपी गो नाम इंद्रिय आणि सर्व इंद्रियांनी भगवान परमात्म्याचं पिबन करणे याला गोपी म्हणतात. पान करणे, रसपान करणे. मूरहु रसहो भुवि भावुका. हो, श्रीमद भगवान परमात्म्याचं चरित्र भागवतातल्या पहिल्याच स्कंदामध्ये नमनामध्येच एक श्लोक आलेला आहे. फार गोड श्लोक. हे निगम कल्पतरोर्गलितं फलम शुकमुखादमृत संयुतम पिबत भागवतं रसमालयं मूरहो रसिका भुवि भावुका. निगम कल्पतरोर्गलितं फलम शुकमुखादमृत संयुतम पिबत भागवतं रसमालयं. भागवताचं पान करायला सांगितलेलं आहे. पान करणं म्हणजे त्या भागवत रूपी रसाचं सेवन करायचं. भागवताला प्यायचं म्हणजे काय करायचं? भागवत म्हणजे भगवंतालाच प्यायचं. भगवंताचाच आनंद घ्यायचा. सर्व इंद्रियाने त्याचं पिबन करायचं. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. कान भरून ऐकेन तुझी कीर्ती. म्हणजे सर्व इंद्रियाने त्याचं पिबन करायचं. आणि म्हणून याला गोपी म्हटलेलं आहे. या गोपिकेचं जीवन म्हणजे भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करताच त्यांचं जीवन आहे. आम्हाला आदर्श, नारदांनी त्यांना आदर्श म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये बसवलंय. त्या गोपिका सामान्य नाही आहे महाराज. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती. वेद गर्भीच्या श्रुती भगवान परमात्म्याचं ज्ञान व्हावं याच्याकरता वृंदावनामध्ये येऊन भगवान परमात्म्याच्या संबंधाने त्याला जाणण्याकरता प्रयत्न करतायत ह्या गोपिका. प्रकार असा घडला, नारदांनी गोपिकांना का आदर्श मानावं, काय असं नारदांच्या जीवनामध्ये त्यांनी पाहिलं, गोपिकांच्या जीवनामध्ये नारदजींनी पाहिलं. फार सुंदर प्रसंग आहे. नारदजी एकदा त्या वृंदावन धामावरून जात असताना एक पवित्र यमुना मैयाच्या काठी बसलेली ध्यान करत असलेली गोपिका नारदांनी पाहिली. ज्यावेळी नारदांनी पाहिली त्यावेळेला नारदजी खाली आले. नारदजींना वाटलं, वा, याही युगामध्ये याही काळात भगवत प्राप्ती करता साधना करणाऱ्या गोपिका यांचं दर्शन होतं. अहो भाग्यम, अहो भाग्यम. दर्शन घेतलं नारदांनी त्या गोपिकेचं. आणि दर्शन घेतल्यानंतर ध्यान करणाऱ्या गोपिकेला नारदजींनी उठवलं ध्यानातून आणि विचारलं, गोपिका, मी नारद आहे. प्रल्हादासारख्या भक्ताला मी मार्गदर्शन केलं, तो भगवान परमात्म्याला प्राप्त झाला. ध्रुवासारख्या सद्भक्ताला मी अनुग्रह दिला, मी बीज मंत्र दिला आणि तो भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त झाला. असे अनेक भक्त आहेत बरं का, की ज्यांच्या मार्गदर्शनाने, नारदांच्या मार्गदर्शनाने भगवत प्राप्ती. अहो, या माझ्या जगामध्ये जेवढे काही ग्रंथ आहेत, व्यास उच्चिष्ट जगत्रय असं म्हटलेलं आहे. तुम्हाला
भागवता गीतेमध्ये आहेतच. व्यासांच्या मुखातून निघालेले म्हणजे व्यासांचं उष्ट सर्व शास्त्र, आपण जेवढे ग्रंथ पाहतो हे सगळं व्यासांचं उष्ट आहे. त्या व्यासांना सुद्धा मार्गदर्शन करणारे कोण आहेत तर ते नारदजीच आहेत. प्रसंग तुम्हाला तोही माहिती असेल. भागवताची निर्मिती कशी झाली हे चिंतन सांगत असताना सांगितलं, व्यासांनी 17 पुराण निर्माण केली, 4 वेद निर्माण केले, 6 शास्त्र निर्माण केली, पण व्यासांना समाधान होईना. मग नारदजी प्रगट झाले. नारदजींनी सांगायला सांगायला सुरुवात केली. म्हटले समाधानच मिळत नाही. मग नारदजींनी म्हटले, तुम्ही 6 शास्त्र निर्माण केलेले आहेत, 4 वेद निर्माण केलेले आहेत, क्रमशः 17 पुराण निर्माण केली, पण हे तुम्ही सगळं निर्गुण स्वरूपाचं चिंतन केलं. म्हटले मग असा एखादा ग्रंथ निर्माण करा की त्याच्यामध्ये सगुण चरित्र भगवंताचं व्हायला हवं. आणि मग संकल्पना मिळाली आणि मग सगुण चरित्राचं वर्णन केलं, ते म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. म्हणजे थोडक्यात व्यासांनाही मार्गदर्शन करणारा मी आहे, म्हणून तुला काय अडचण असेल तर मी आलोच आहे, तर मला सांग, मी तुला मार्गदर्शन करतो. ही गोपिका आणि नारदजींचा संवाद चालू आहे, विसरू नका. नारदांनी असं विचारल्यानंतर गोपिका म्हणायला लागली, महाराज तुम्हाला वाटतं तसं नाहीये. मी भगवान त्या कृष्ण परमात्म्याच्या तो अंतःकरणामध्ये येऊन बसावा याच्याकरता ध्यान करत नाही. मग तो अंतःकरणामध्ये बसलेला आहे, सगळी गडबड होऊ लागलेली आहे, म्हणून त्याला अंतःकरणातून बाहेर काढण्याच्या नादाने मी इथं बसलेली आहे. नारदजींनी आपली बोट तोंडात घातली. नारदजी म्हटले, अरे बापरे, काय भक्तोय. समस्त जग भगवान परमात्म्याला अंतःकरणात ठेवण्यासाठी प्रयत्न करतय आणि ही गोपिका त्याला बाहेर काढण्याकरता साधना करतेय. काय कमाल आहे. नारदजींनी कुतूहलाप्रमाणे तिला विचारलं, काय असं घडलं तुझ्या जीवनात की तो बाहेर काढण्यासाठी. मग तिने सांगायला सुरुवात केली. म्हटले, काय झालं नारदजी, माझं नुकतंच लग्न झालं. माझ्या सासूबाईने मला साळ काढण्याकरता घ्यायला लावलं. साळ म्हणजे तांदूळ. आपल्या भागामध्ये साळीचं पीक जास्त असतं, घोटीपुरी या भागामध्ये. आणि मग साळ कांडायला घेतली. साळ कांडता कांडता देहाने मात्र साळ काढण्याचं काम चालू आहे, पण अंतःकरण मात्र भगवान श्रीकृष्णापर्यंत पोहोचलेलं आहे. नित्य भजनामध्ये ती गोपिका मग्न आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव भजन करत होत्या. अंतःकरण त्या देवाजवळ आहे, शरीर मात्र इथं आहे. कांडायचं कार्य चालू आहे अंतःकरणामध्ये, भजनानंद त्याचंही काम चालू आहे. असं करता करता अंतरीचे धावे स्वभावे बाहेरे, अंतःकरणामध्ये तो कृष्ण प्रगट झाला आणि तोच अंतःकरणामधला भाविक कृष्ण म्हणजे भावजगतातील कृष्ण तो समोर उभा, कांडण्याच्या समोर उभा. आणि त्याने सांगितलं, गोपिका अगं कांडून कांडून तुझे हात दुखत असतील, मी जरा मदत करू का. आणि मग गोपिका म्हटली, हो हो कृष्णा, बरं झालं तू आलास, कांडू लाग. आणि मग तो कृष्णाने पलीकडून हात लावला आणि हिचे हात कांडायला सुरुवात झाली. 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, 1 तास झाला, काढणं चालूच आहे. काढता काढता सासूबाई म्हटली, अरे एवढा वेळ झाला, हिला साळ कांडायला सांगितली, इतका वेळ साळ कांडायला लागत नाही, काय काय झालं, काय येईना. आणि जाऊन पाहिलं तर खाली कांडत असताना जे कांडायला ती साळ टाकली होती तिचं पार पीठ झालंय. आणि मग सासू मोठ्याने ओरडल्या ओरडल्या डचकली आणि दचकल्या भानावर आली, शुद्धीवर आली आणि पाहिलं तर समोर कुणीच नाही. सासूने कान धरला. म्हटले, लाज वाटत नाही तुला, आता याचं भात काय करायचं. पीठ करून ठेवलं. म्हटले, कुठलंही काम करत नाही. म्हटले, एक काम कर, जा म्हटले यमुना मैयाच्या काठावर घागरी घेऊन जा 2 आणि पाण्याच्या भरून आण.
निघाली महाराज पाण्याची घेऊन घागऱ्या. 2 घागरी घेतल्या. मैयाच्या काठी आली, 1 घागर भरून घेतली, दुसरी घागर भरली. पण अंतःकरणात त्या कृष्णाचं चिंतन चालू आहे. चिंतनाचा परिणाम असा झाला, तो पुन्हा भावजगतातला कृष्ण प्रगट झाला आणि सांगितलं. पहिली घागर उचलली, पण दुसरी कोण उचलून देणार म्हटले. नारदजी काय सांगावं. तो प्रगट झाला आणि त्याने सांगितलं, गोपिका मी उचलून देऊ का? आणि मलाही वाटलं ठीक आहे, आला कृष्ण. त्याने तिकडून हात लावले, मी इकडून हात लावला. आता तो खरा कृष्ण नव्हताच, भाव जगतातला होता. म्हणून मी घागर इकडून उचलली तर ती खाली निसटली. तिला वाचवण्याच्या नादात डोक्यावरचीही खाली निसटली. दोन्ही घागरी फुटून गेल्या. आता नारदजी मला सांगा, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा हा लौकिक, आता कैसी जाऊ घरा. आता मी कशी घरी जाऊ सांगा. हो, कशी घरी जाऊ. मैं बोली घर जाने बाट. कसं जायचं घरी नारदजी सांगा मला. आता पाणी जर नेलं नाही, अगोदरच सासूने मार दिला म्हणून पाण्याला पाठवलं ना, आता पाणी जर घरी घागरी भरून नेलं नाही तर सासू काय करेल. म्हणून मला भीती वाटते सासूची. आता मी घरी कशी जाऊ. म्हणून मी ठरवलं, त्या अंतःकरणातल्या कृष्णामुळे माझं असं होतंय ना, तर मग त्याला अंतःकरणातून एकदा बाजूला करते, काढून टाकते आणि मग घरी जाते. तेव्हा माझा व्यवहार सुरळीत होईल. ही भक्ती आहे महाराज गोपिकांची. आणि म्हणून अशी अप्रतिम भक्ती नारदांनी गोपिकांची पाहिली, म्हणून नारदांनी त्यांना आदर्श केला. भक्ती भक्ती काय. भक्तीच्या जोरावर तुम्ही काहीही करू शकता. हो, नव्हे तुम्ही देव सुद्धा होऊ शकता भक्तीच्या जोरावर. आणि भक्ती स्वीकारली की माग सगळंच येत असतं महाराज. वैराग्यासाठी पळू नका, ज्ञानासाठी वेगळ्या रस्त्याने पळायचं नाही, उपासनेसाठी वेगळ्या रस्त्याने पळायचं नाही. मग भक्ती मार्गाला तुम्ही लागलात ना, तर मग आपोआपच पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. आपोआप माग धर्म येत असतो, ज्ञान येत असतं, वैराग्य येत असतं. आणि हे सगळं आलं की माणूस पूर्ण झाला. आणि म्हणून जीवनामध्ये माणसाने भक्ती करावी. भक्तीचं स्वरूप अतिशय उत्तम अशा पद्धतीचं आहे. भक्तीचं स्वरूप भागवतामध्ये सांगितलंय. भक्तीचं स्वरूप भागवतामध्ये सांगत असताना भक्ती करायची कशी. आम्ही भक्ती करतोच. आम्ही किती भक्ती करतो. पंढरपूरच्या वारीला जातो, आळंदीच्या वारीला जातो, पैठणच्या वारीला जातो. ही अशी आमची भक्ती आहे. पण भगवान परमात्म्याला अशी भक्ती नकोय. मग कशी भक्ती पाहिजे. स्वाभाविक भगवान परमात्म्याच्या संबंधाने तुम्हाला प्रेम निर्माण व्हावं. सहज सहज झालं पाहिजे, अट्टहासाने नाही. हो, कीर्तनाचे पैसे मिळतात म्हणून 1000 किलोमीटरवर धावत पळत जाऊन कीर्तन करावं, याला भक्ती म्हणत नाही. म्हणून मला असं वाटतं संतांनी त्याचा खुलासा केला. वैष्णव होण्याकरता भक्तीचा अवलंब केल्याशिवाय वैष्णव होत नाही. कीर्तन करीशी परी तू कीर्तनकाराची होशी, वैष्णव नमोशी अरे जना. त्याच्यामध्ये सगळेच घ्या तुम्ही. कीर्तनकार, प्रवचनकार, भागवताचार्य, रामायणाचार्य सगळेच या चौकटीत बसवा. वैष्णव होण्याकरता कीर्तन करावं लागत नाही. वैष्णव होण्यासाठी प्रवचन करावं लागत नाही. मग वैष्णव होण्यासाठी वैष्णव व्हायचंय ना, तर तुम्हाला चांगलं कर्म करावं लागेल. वैष्णव व्हायचं असेल तर तुम्हाला सत्कर्म करावं लागेल. वैष्णव व्हायचं असेल तर तुम्हाला धर्माचरण करावं लागेल. म्हणून मागच्या काही महिन्यामध्येच मी नर्मदा परिक्रमा करून आलो. तुम्हाला सर्व
सज्जनांच्या आशीर्वादाने सुखरूप ती नर्मदा मैयाची परिक्रमा 3500 किलोमीटरची परिक्रमा 4 महिन्यामध्ये मी पूर्ण केली. मी हे मला सांगायचं नाही मी काय केलं, पण त्या दरम्यान मला काय अनुभव आला हे मला तुम्हाला सांगायचं. आपल्याला वैष्णव व्हायचंय. खरं तर मी अंतःकरणातून मी सांगतोय, मला वैष्णव व्हायचंय, कीर्तनकार व्हायचं नाहीये. मला भगवत प्राप्ती करायची आहे. मी ज्या वेळेला नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना एका स्वामींची मला भेट झाली. त्यावेळेला त्यांचे शब्द ऐकले आणि असं वाटलं, आपण हे जे काही जीवन जगतोय, कीर्तन करणं, प्रवचन करणं, गायन करणं, हे व्यर्थ आहे. काय याच्यात? आपण अनेक गावांमध्ये जातो, 2 तास कीर्तन करतो. 100% लोकांमध्ये 50% लोक म्हणतात फार छान झालं, आणि 50% त्यातले म्हणतात जमलं नाही. 4 कागद आपल्याला ते लोक देतायत, पण ते कागद घेऊन आपण घरी येतो. पण त्या महापुरुषाचे वाक्य मैयाच्या काठी मला ऐकायला मिळाले. तो महात्मा म्हणतोय आनंदी. ते मी त्यांना विचारलं, महाराज श्री, ये आपके मुख पे इतना आनंद है, इसका कारण क्या है? आप कैसे आनंद उपभोग करते हैं आनंद का? हमें तो आनंद आता ही नहीं है जब हम वहां घर में होते हैं. तो त्यावेळी त्या महात्म्याने मला एक वाक्य सांगितलं, धर्म कशाला म्हणतात, सत्कर्म कशाला म्हणतात, आनंद कशाला म्हणतात? आनंद पैशातून मिळत नाही, आनंद संपत्तीतून मिळत नाही, आनंद विषय भोगात मिळत नाही. मग आनंद कशात मिळतो? तर त्या माणसाचे वाक्य आहे. त्या महाराज श्रींनी सांगितलं मला, महाराज, हमने जो देखा 2 रोटी में वो नहीं देखा पोथी में. काय गोड वाक्य आहे, सुंदर वाक्य आहे. हमने जो देखा 2 रोटी में वो नहीं देखा किसी पोथी में. सांगण्याचं तात्पर्य त्यांचं असं आहे, अरे तुम्ही 1000 पारायणे केले आणि तुमच्या संबंधाने एखादा जर जीव उपवाशी राहत असेल तर त्याचा उपयोग नाहीये. असे अनेक संत मी पाहिले. अनेक परिक्रमावासी त्या ठिकाणी जात आहेत. त्यांचा आणि आमचा कुठलाही संबंध नसताना अहो काय त्यांचं जीवन फक्त जीव घालण्याचं काम ते करतात. परिक्रमावासी गेल्यानंतर हा कुठल्या प्रांतातला आहे याच्याशी त्यांना घेणं नाही. तो स्त्री आहे की पुरुष आहे हेही त्यांना त्याच्याशी घेणं नाहीये. आलाय ना तर अगदी जावयाप्रमाणे जावयापेक्षाही उत्तम सेवा ते देत आहेत. मला असं वाटतं ते करून त्यांना खरंच आनंद प्राप्त होत असेल तर आपण जे करतोय हे फारच चुकीचं आहे. आपण काय करतोय? म्हणून जीवनामध्ये कधीतरी सत्कर्माच्या दिशेनं माणसाने जावं. जीवनामध्ये माणसाने सत्कर्माच्या दिशेनं ज्यावेळेला मनुष्य वाटचाल करेल त्यावेळेला खरी भक्ती आपल्या जीवनामध्ये घडेल. आणि म्हणून भक्ती करत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे. तुकोबाराय म्हणतात आम्ही भक्ती केली पण उद्वेग रहित केली, म्हणून आम्हाला काय झालं याचा संग प्राप्त झाला. सुकामा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. उद्वेग या शब्दाचा अर्थ असा आहे की जीवनामध्ये परमार्थ करण्याकरता जे अडचण घालतात त्यांना उद्वेग म्हणा. उद्वेग म्हणजे षडविकार हे उद्वेग स्वरूपच आहेत. पळाले उद्वेग सांडोनी, अंतःकरणामध्ये एखाद्या वस्तूची लालसा निर्माण व्हावी, मोह निर्माण व्हावा, हे उद्वेगच आहेत. आणि म्हणून संगम त्यक्त्वा सुखी भव,
भगवान परमात्म्याच्या भक्ती साधनेला, भक्ती मार्गाला लागत असताना सर्व संघाचा त्याग करावा आणि शुद्ध अंतःकरणाने त्याची भक्ती करावी. ही भक्ती संतांनी, सर्व संतांनी केली. म्हणूनच आज जगभर त्यांना डोक्यावर घेऊन नाचताय तो समाज. हो, त्यांना गरज नाही. त्या वाटेला लागायचं म्हटल्यानंतर सगळा वस्तूचा, सांसारिक वस्तूचा त्याग केल्याशिवाय त्या वाटेला जाऊन आनंद मिळणार नाही. म्हणून भरताचं जीवन, भरताचं राज्य तुम्ही पाहिलेलं आहे. आपण संत वाङ्मयामध्ये त्याचं वर्णन ऐकलेलं आहे. हो, 18 वनस्पती फुले फळे ओळती, भावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. हो, पण ऐका, हे सुख सांडोनिया योग कासया सेवितियो परियेदी मदाल सा सोहम झोझो रे बाळा. हे सगळं असताना सुद्धा त्या माणसाने काय केलं, त्या राजाने काय केलं, हे सुख सांडून टाक. संग सोडला महाराज, सुखी झाला माणूस, राजा सुखी झाला. हो, देवासाठी घेवोनी जोग अवघा भोग त्यजिला. सगळा भोग त्यागला महाराज आणि सगळं त्यागून आणि मग तो राजा भगवत प्राप्तीच्या दिशेनं, भक्तीच्या दिशेनं निघाला आणि भगवान परमात्म्याला प्राप्त केला. म्हणून जीवनामध्ये भक्ती अशा पद्धतीची आहे. आणि देवाला जर मोजायचं असेल, देवाला जर बघायचं असेल, सर्वतोपरी भगवान परमात्म्याचं ज्ञान प्रगट करायचं असेल तर भक्तीशिवाय घडत नाही महाराज. भक्तीची या मापे मोजितो अनंता. भक्तीच्या मापानेच भगवंताला मोजता येईल, अन्यत्र कुठलंच मोजमाप त्या भगवान परमात्म्यासाठी नाहीये. आणि म्हणून भक्ती अतिशय महत्वाची आहे. अनंत अनंत संतांनी त्या भगवान परमात्म्याची भक्ती करूनच भगवत प्राप्ती करून घेतलेली आहे. म्हणून विनंती आहे आपण सर्वांना, भगवान परमात्म्याची भक्ती करा. देवाला जे लागतं त्याच स्वरूपाची भक्ती भगवान परमात्म्यासाठी उचित आहे. भलेही समाजाला ते आवडत नसेल, पण मला देवासाठी करायचंय ना. हो, हम रहे अपनी मस्ती में आग लगे बस्ती में. हा विचार करून आपण सगळं काही करा. म्हणून जगाला जे आवडतं ती भक्ती नव्हे, देवाला जे आवडतं त्याचा विचार आपण करावा. एखादी प्रियसी आहे, आपल्या प्रियकराला जे आवडतं ना तेच करते, तिला जगाशी घेणं देणं नसतं. एखादी पतिव्रता स्त्री आहे, तिला आपल्या पतीला जे आवडतं तेच ती करते, तिला समाजाशी घेणं देणं नसतं, म्हणून ती पतिव्रता ठरते. तुकोबाराय तर तेच म्हणतायत ना, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी, आम्हा नारायण तैशा परी. महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, पांडुरंग परमात्मा नारायण आम्हाला त्याच प्रमाणे आहे. आणि मला असं वाटतं, स्वाभाविक भाव निर्माण व्हावा, स्वाभाविक त्यांच्या संबंधाने अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण व्हावं, भाव निर्माण व्हावा. आणि मग भाव सहित भक्ती जर असेल तर ती मग आपल्याला प्रभू परमात्म्यापर्यंत घेऊन जाते. ज्ञानोबरायांचं हरिपाठामध्ये वर्णन आहे, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भावाशिवाय भक्ती नाही आणि बळाशिवाय बोलणं नाही. भाव नसेल तर त्याला काय किंमत. म्हणून भाव से भाव के बस में हे भगवान. अनेक अनेक संतांच्या मागे पुढे, भक्ताच्या मागे पुढे तो राहतो. याचं कारण असं आहे, भाव आहे.
आणि त्या भावाला जोडी भक्ती आहे. वडापाव खायचा असेल तर नुसता पाव खाऊन जमत नाही किंवा नुसता वडा खाऊन जमत नाही. हो, मऊ लुसलुशीत गावरान तूप लावलेला पाव असावा, त्याच्या मध्य वडापाव ठेवलेला असावा, मग त्याचा आनंद. तात्पर्य असं आहे, भक्तीच्या जोडीला भाव असावा, भक्तीच्या जोडीला वैराग्य असावं, भक्तीच्या जोडीला ज्ञान असावं. आणि म्हणून अशी अलंकृत सालंकृत भक्ती जर आपण भगवान परमात्म्याच्या संबंधाने केली तर मला असं वाटतं भगवान परमात्मा क्षणात प्राप्त होईल. क्षणात. अनेक जन्म वाट बघण्याची गरज नाहीये. म्हणून देव क्षणात प्राप्त व्हावा असाच आपला प्रयत्न असावा. आणि म्हणून भक्ती करा. मला असं वाटतं भक्तीचं चिंतन सांगण्याकरता एखादा सद्भक्त ज्याने आपल्या जीवनामध्ये भक्ती करून भगवत प्राप्ती केलेल्या अशा सद्भक्ताच्या सत्महापुरुषाच्या मुखातून भक्तीचं वर्णन ऐकावं. आपण अजून लहान आहोत, पण भक्तीच्या संबंधाने बोलण्याचं सांगितल्यामुळे थोडासा प्रयत्न मी भक्तीच्या संबंधाने बोलण्याचा केलेला आहे. म्हणून आपली सेवेची वेळही संपुष्टात आलेली आहे. आणि म्हणून सर्वांना मनोभावे वंदन करतो. भगवान परमात्म्याला विनंती करतो, देवा जगावर म्हणा, माझ्यावर म्हणा, समाजावर म्हणा आलेले हे काही संकट आहे, हा जो विषाणूचा प्रादुर्भाव आहे, तू काय करू शकत नाही, सगळं काही करू शकतो. तुझ्या एका हालचालीतून सगळं काही घडू शकतं देवा. आणि म्हणून हा आजार घालवण्याचं काम तू लवकर करावं. आम्हाला परमार्थ करत असताना मोकळीक आम्हाला मिळून द्यावी. या कोरोना नावाच्या विषाणूमुळे आम्ही वारी आमच्याकडून घडली नाही, फार मोठं दुःख आहे, शोकांतिक आहे. अनेक अनेक गावोगावच्या परंपरेची जी काही सेवा आहे ही आम्ही करू शकलो नाही. म्हणून देवा त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहे. पण आपण प्रत्येकाने आपल्या आपल्या घरी राहून तरी सुद्धा आपल्याला देवाची सेवा करता येईल. समाजामध्ये अनेक असे लोक आहेत की त्यांना काही गोष्टीची गरज आहे. ज्याची गरज आहे त्यांना ते पूर्व अन्नदान करा, वस्त्रदान करा, जे जे तुम्हाला वाटेल ते ते करा. हेच सत्कर्म आहे, हाच धर्म आहे, हेच उत्तम कार्य आहे आणि हीच भक्ती आहे. वेगळी भक्तीचं स्वरूप काय असू शकतं? एखाद्याला भूक लागली तर त्याला जेवायला घाला, ती भक्ती ठरेल. एखाद्याला तहान लागली असेल तर त्याला पाणी पाजा, त्यात ती भक्ती ठरेल. एखाद्याला पैसे कमी पडत असतील तर त्याला थोडेसे पैसे द्या, ती भक्ती ठरेल. आणि म्हणून सर्वांची माफी मागतो. 2 मिनिटं मी जरा उशिरा तुमच्या समोर आलो. आणि या फेसबुकचे जे सरसंघ चालक आहेत त्या सरसंघ चालकांना मी धन्यवाद देतो की मला 1 तासभर बोलण्याची संधी आपणाकडून मिळाली. आणि श्री संत तुकोबराय विचारधारा या फेसबुकला जे जे काही फॉलोअर्स आहेत या सर्वांनाही मी धन्यवाद देतो की अतिशय चांगल्या विचार करणाऱ्या आणि सात्विक फेसबुकच्या ग्रुपमध्ये आपण ॲड आहात. आनंद घ्या, चिंतन करा आणि आनंदी जगा. भगवंताला हीच विनंती करतो. रामकृष्ण हरी. सर्वांना जय हरी करून मी आपली रजा घेतो. जे काही चुकलं असेल ते माझे वाणीचे दोष समजा. जे काही योग्य असेल ते माझ्या सद्गुरूंचं असे आहे. गोड करून घ्या. रामकृष्ण हरी.